गणपती बाप्पा मोरया. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? मेहनत करता पण अपेक्षित यश मिळत नाही का? घरात सतत खर्च, अडचणी, कर्ज, ताणतणाव वाढतोय का? तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहाच, कारण आज आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीचा एक असा चमत्कारी उपाय जो योग्य श्रद्धाने केल्यास घरात धनवर्षा, व्यवसायात वृद्धी आणि आयुष्यात अडलेली कामं सुकर होतात. हा उपाय आहे गणपती बाप्पाच्या कृपेचा एक गुपित रहस्य. गणपती बाप्पा आणि धनसंपत्तीचं नातं. गणपती बाप्पा म्हणजे फक्त विघ्नहर्ता नाही, ते आहेत सिद्धिदाता, बुद्धीचे देव आणि समृद्धीचं रक्षक. शास्त्रात सांगितलं आहे, ज्या घरात गणपतीचं नियमित पूजन होतं त्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. पण प्रश्न असा आहे, सगळेच गणपती पूजतात तर सगळीच श्रीमंत का होत नाहीत? उत्तर आहे योग्य दिवस, योग्य विधी, योग्य भावना. आणि हाच दिवस आहे संकष्टी चतुर्थीचा. संकष्ट चतुर्थी म्हणजे काय? संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटातून मुक्ती देणारी चतुर्थी. ही चतुर्थी कृष्ण पक्षात येते आणि विशेष म्हणजे चंद्रदर्शनानंतर गणपती पूजन केलं जातं. शास्त्रानुसार चंद्र मन, गणपती बुद्धी. जेव्हा मन आणि बुद्धी संतुलित होतात तेव्हा योग्य निर्णय, योग्य संधी आणि धनप्राप्ती होते. धनवर्षासाठी संकष्टी चतुर्थीचं रहस्य. अनेक लोक उपवास करतात, पण फक्त उपवास पुरेसा नाही. धनवृद्धीसाठी विशेष उपाय करावा लागतो. हा उपाय फार सोपा आहे, पण श्रद्धा आणि नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे. आता लक्ष देऊन ऐका. संकष्टी चतुर्थीचं मुख्य उपाय. पहिला, तयारी. सकाळी लवकर उठा, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, मन शांत ठेवा. त्या दिवशी काळे किंवा गडद रंगाचे कपडे टाळा. दुसरं, दिवसभर उपवास. शक्य असल्यास उपवास, नाही जमलंस फळ, साबुदाणा, दूध आणि मीठ, तिखट, तामसिक अन्न टाळा. तिसरं, पूजेच्या वेळी. चंद्र दिसल्यानंतर पूजा सुरू करा. पूजेसाठी साहित्य. गणपतीची मूर्ती किंवा फोटो, लाल फूल, दुर्वा खूप महत्त्वाच्या, गूळ, तांदूळ, दिवा, अगरबत्ती. चौथं, विशेष धनवृद्धी उपाय. एका वाटीत 7 दुर्वा, 1 सुपारी, थोडा गूळ, 5 तांदळाचे दाणे हे सगळं गणपतीसमोर ठेवा आणि म्हणा ओम गण गणपते नमः 108 वेळा. जप करताना मनात एकच भावना ठेवा, गणपती बाप्पा माझ्या घरात धन, स्थैर्य आणि समृद्धी नांदो. पाचवं, उपायानंतर काय करायचं? पूजा पूर्ण झाल्यानंतर गूळ, तांदूळ तिजोरीत किंवा पैशाच्या जागी ठेवा. सुपारी दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडा. दुर्वा झाडाखाली ठेवा. हा उपाय 3 संकष्टी चतुर्थीत सलग करा. महत्त्वाचा नियम. उपवासाच्या दिवशी खोटं बोलू नका, कोणावर राग करू नका, पैशाची तक्रार करू नका, कारण लक्ष्मी तक्रार करणाऱ्याच्या घरात टिकत नाही. अनुभव आणि श्रद्धा. अनेक लोकांना हा उपाय केल्यानंतर सांगितलं आहे अडलेली कामं सुरू झाली, कर्ज फेडायचा मार्ग मिळाला, अचानक आर्थिक संधी मिळाली. लक्षात ठेवा, उपाय हा माध्यम आहे, कृपा श्रद्धेमुळे मिळते. कोणासाठी हा उपाय खास आहे? व्यवसायात नुकसान होत असेल, पगार असून बचत होत नसेल, घरात सतत खर्च वाढत असतील, नोकरीत स्थैर्य नसेल, अशाच सगळ्यांसाठी हा उपाय खूप प्रभावी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, ज्यांना गरज आहे त्यांना. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया. बाप्पा तुमच्या घरात धन, सुख आणि समाधान नक्कीच देतील. धन्यवाद.